आज वीणा घ्या हो चक्रधरा, स्वामी वीणा घ्या हो चक्रधरा, भक्ती गंध हा लावून भाव पुष्प हे वाहून करी मंगल पूजा। दादा इकडे बाय। वीणा घ्या हो चक्रधरा, वीणा घ्या हो चक्रधरा, स्वामी वीणा घ्या हो चक्रधरा, भक्ती गंध हा लावून भाव दादा इकडे बाय। करी मंगल पूजा। वीणा घ्या हो चक्रधरा, विशुद्ध सुंदर नागवेणीचे मान दयावरती, प्रभु मान दयावरती। बघा श्रीफळ पोफळ निर्मळ, श्रीफळ पोफळ निर्मळ, आलो घेऊन हाती। वीणा घ्या हो चक्रधरा, वीणा घ्या हो चक्रधरा, स्वामी वीणा घ्या हो चक्रधरा, भक्ती गंध हा लावून भाव पुष्प हे वाहून करी मंगल पूजा। वीणा घ्या हो चक्रधरा, खारीक खोबरे बदाम जायफळ आणिक बेलदोडा, स्वामी आणिक बेलदोडा, विभिन्न फळ जातीसह, विभिन्न फळ जातीसह करी अर्पण विडा। वीणा घ्या हो चक्रधरा, वीणा घ्या हो चक्रधरा, स्वामी वीणा घ्या हो चक्रधरा, भक्ती गंध हा लावून भाव पुष्प हे वाहून करी मंगल पूजा। तन मन हेची द्रव्य संपदा अर्पण करीतसे, प्रभु अर्पण करीतसे। स्वीकार करुनी घ्या प्रभु, स्वीकार करुनी घ्या प्रभु, तुम्हा विनवितसे। वीणा घ्या हो चक्रधरा, वीणा घ्या हो चक्रधरा, स्वामी वीणा घ्या हो चक्रधरा, भक्ती गंध हा लावून भाव पुष्प हे वाहून करी मंगल पूजा। वीणा घ्या हो चक्रधरा,
विभिन्न फलदाते विभिन्न फलदाते करियापण वीणा वीणा घ्यावो चक्रधरा वीणा घ्यावो चक्रधरा स्वामी वीणा घ्यावो चक्रधरा भक्ती स्वामी आपला होत असलेला हा सत्संग सोहळा आणि या सत्संग सोहळ्यासाठी आणखी 2 महिन्यांनी नातू सरले, आणखी 2 महिन्यांनी मुली सरल्या, असं ते दुःख त्यांना दाखवलेलं आहे. म्हणून स्वामी म्हणतात की त्यांचा निर्स्थिती ज्या जीवाला दिली तो यतीचा नाही, तो वेदवंत नाही, बोधवंत नाही, केवळ तिने संन्यास घेतलेला आहे, महात्मी केलेली आहे. आणि तुम्ही त्या जीवाला त्रास दिलेला आहे तर तुम्हाला काय होते? स्वामी म्हणतात न क्षोभता येसने झाले, जरी क्षोभले असते तर काही होते. जगदेव विंजदेवाला काय झालं? त्याच्या परिवाराचा निर्वंश करून टाकला. ते असती परी याची वाई करीती, काय होईल हे सांगता येत नाही. असा परमेश्वराला आपल्या या साधनवंताचा काय आहे? अभिमान आहे. नामधारकांचा सुद्धा अभिमान आहे. तुमचा सुद्धा परमेश्वराला अभिमान आहे. पण तुम्ही स्मरण केलं पाहिजे तेव्हा ना, आहे की नाही? महाभारतातली गोष्ट आहे. परमेश्वर निरभिमान परी आपल्या. बोला सर्वंत श्री चक्रधर स्वामी की, गोपाल कृष्ण भगवान की. यांना माझ्या साष्टांग दंडोत प्रणाम. तसेच पाठासंगीमध्ये उपस्थित असलेले आपले पांडुबाबाजी यांना माझा साष्टांग दंडोत प्रणाम. तसेच तपस्विनी आई खूपच छान आपल्याला लीळा सांगत असते आणि प्रत्येक गोष्टी छोट्या मोठ्या सांगत असते. खरंच आपलं भाग्य आहे आणि हे माझी आरती महाआरती मिळाली मला, तर खरंच माझे भाग्य आहे. आणि विजू भाऊंचे पण खूप खूप म्हणजे धन्यवाद की त्यांनी म्हणजे आमचा नंबर घेऊन ऑनलाईनद्वारे आम्हाला कळविण्यात आले, तर आम्हाला आवड झाली म्हणून आम्हाला ही आरती मिळाली. तर खरंच म्हणजे भाग्य आहे आमचे. तसेच
सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना जेवणाचा दंडवत आहे आणि वेळेवर सांगितलं म्हणून तुम्ही जेवण केल्याशिवाय काही जाऊ नका. स्वयंपाक भरपूर आणलेला आहे आणि राग काही कोणी मानून घेऊ नका. तरी सगळ्यांनी जेवण करून जा ही आग्रहाची विनंती आहे माझी. दंडवत प्रणाम. तसेच परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय श्री दर्यापूर गुब्बर बाबाजी यांना सुद्धा माझा दंडवत प्रणाम. तसेच तपस्विनी आई बोला गोपाल कृष्ण भगवान की. प्रतीक भाऊ अरे वाढतानी वहिनी